धनंजय खेमलापूर यांनी BA पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य दिलं। पण स्वतःची शेती नसल्यानं वडिलांनी इतर शेतकऱ्यांची शेतजमीन खंडानं घेतली। पण शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी असल्यानं जोडधंदा म्हणून 4 दुभत्या म्हशी घेतल्या। मुळातच धनंजय यांच्या वडिलांना जनावरांच्या संगोपनाची आवड होती। त्याबरोबर जनावरांच्या आजाराचं आणि उपचारांविषयी चांगलं ज्ञान होतं। त्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांची जनावरं पाहायला जाताना धनंजयला देखील ते सोबत नेत। त्यातून धनंजय यांना जनावरांची आवड आणि त्यांची पारख शिकायला मिळाली। त्यातूनच त्यांनी जनावरांची संख्या वाढवली। आता सध्या मी या व्यवसायात उतरण्याचं कारण की पहिल्यापासून मी शिक्षण झाल्यानंतर काय करायचा व्यवसाय हा पहिला मुद्दा उपस्थित होता माझ्यासमोर। तर हे कोल्हापूरचे जाधव म्हणून यांचे शेत होते, 14 एकरचं शेत हे आम्हाला करण्यासाठी त्यांनी दिलं। फाळ्यावर करण्यासाठी दिल्यानंतर आम्ही शेत करता करता 4 जनावर घेतली। 4 जनावर घेतल्यानंतर त्याच्यापासून शेण वगैरे आपण शेतीला देण्यासाठी खत वापरायचं म्हणून आम्ही जनावरांकडे थोडा वळलो। त्याच्यापासून दुधाचा व्यवसाय वाढत वाढत गेला। 4 जनावरांनंतर थोडी 8 झाली, 1 वर्षानंतर 20 झाली, 20 नंतर 40 जनावर झाली। अशी वाढत वाढत आज 7 वर्ष झाली, पूर्ण 125 जनावरे आहेत आमची। जसजशी जनावरांची संख्या वाढू लागली तसं नफ्याचं प्रमाणही वाढू लागलं। त्यातून धनंजय यांनी पूर्वी खंडानं कसत असलेली 14.5 एकर जमीन खरेदी केली। त्याचबरोबर गरजेनुसार जनावरांची देखील खरेदी करण्यावर भर दिला। त्यासाठी हरियाणा राज्यातून मोहरा म्हशी खरेदी करण्यावर त्यांचा भर असतो। सुरुवातीच्या काळात 25,000 रुपयाला मिळणाऱ्या जनावरांचा दर आता 1 लाख रुपयांवर पोहोचलाय। तर सध्या त्यांच्याकडे असणाऱ्या जनावरांची संख्या 125 झाली आहे। त्यामध्ये 60 दुभत्या तर 40 गाभण म्हशी आहेत। उरलेल्या 25 पारड्या आहेत। या 125 म्हशींमध्ये 6 गायी देखील आहेत। आम्ही आता जनावरे ही 20 ची 40 झाली। या दुधाच्या उत्पन्नातूनच आम्ही खरेदी केलेली आहेत। जिंद हरियाणामध्ये जिंद हे राज्य आहे, त्या जिंद गावातून आम्ही या म्हशी खरेदी केलेल्या आहेत। पूर्वी 25,000 पासून आता 2 लाखापर्यंत म्हशीचा रेट झालेला आहे। अशा पद्धतीने आम्ही खरेदी करत आता ही 125 जनावर केलेली आहेत। यातून आम्हाला उत्पन्नही चांगलं मिळते। शेणखत विक्री होते। आमचे शेणखत 2,500 रुपये ट्रॉलीप्रमाणे आम्ही बाहेर विकतो। सर्वात जास्त देणारी एक म्हैस आहे, 22 लिटर 2 वेळेचं दूध देते। त्याचा मेंटेनन्सही तितका आहे व भरपूर दूध देते। तिची पिल्लं जी आहेत ती आम्ही आता जतन करत आहोत। सध्या धनंजय यांच्या गोठ्यातील जनावरांपासून दररोज सरासरी 500 लिटर दुधाचं संकलन होतंय। हे सर्व दूध हुपरी गावातच 48 रुपये लिटरच्या दरानं विकलं जातं। गावातच जवळपास 350 ते 400 लिटर दुधाची विक्री होते। त्यामुळे उरलेलं 100 ते 150 लिटर दूध संघाला पाठवलं जातं। गावातच दुधाची विक्री होत असल्यानं संघाकडून फॅट प्रमाण मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त नफा मिळतोय। त्याचबरोबर ग्राहकांना देखील गावातच ताजं दूध मिळत असल्यानं ग्राहक देखील समाधानी आहेत। गायी या 5 ते 6 गायी आहेत, कारण गायी आम्ही वाढवलेल्या नाहीत। मार्केटला दूध आता म्हशीचं आमच्या उपरीमध्ये चालते। गाईचं दूध मार्केटला आम्हाला विक्री करता येत नाही, संघालाच पाठवायला लागणार। त्यामुळे आम्ही म्हशीकडे वळलेलो आहे। पहाटे 3 वाजता चारा जनावरांना आम्ही एक वेळ देतोय, तिथून खाद्य चाऱ्याबरोबरच देतोय। मग नंतर धार काढायला सुरुवात होते। धार काढायला सुरुवात झाल्यानंतर दुधाचं संकलन 6 वाजता तयार होतं। 6:30 वाजता आम्ही सर्व दूध घेऊन गावात जातोय आणि 6:30 वाजता भैया लोक सगळं पाणी पाजतात जनावरांना। 7 वाजता धुण्याचं काम चालू होते। 9 वाजेपर्यंत धुण्याचं काम चालू असतं जनावरांना। धुवून झाल्यानंतर जनावरे आमची 9 वाजता बसली की बरोबर 2 ते 2:30 वाजता उठतात। मग तिथून 2:30 वाजता आणि परत रुटीन तेच, चारा घालतो, चारा घातल्यानंतर खाद्य घालतो, खाद्य घातल्यानंतर दूध काढण्यास सुरुवात होते। असा हा दिनक्रम असतोय। मग भैया लोक 3 वाजता दुपारी चालू केले की 6 वाजता त्यांचा धार काढण्याचा दिनक्रम संपतोय। धनंजय यांना गावातल्या किरकोळ दूध विक्रीतून महिन्याला सरासरी 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा, औषधाचा, मजुरांचा 4.25 लाखांचा खर्च निघून जातो। तर 75,000 रुपये नफा उरतो। तर दूध संघाला जाणाऱ्या दुधापासून महिन्यासाठी किमान 2.25 लाख रुपयांचा नफा मिळतोय। म्हणजे दूध विक्रीतून महिन्याकाठी किमान 2.5 लाखांचा नफा मिळतोय। जनावरांच्या चारा नियोजनासाठी त्यांनी 3 एकरात नेपियर गवताची लागवड केली आहे। त्याबरोबर गव्हाचं काड, ओला चारा, भुसा यासारख्या गोष्टी एकत्र करून जनावरांना आहार दिला जातोय। चाऱ्याचे नियोजन आम्ही आता 3 एकर हत्ती गवत लावलेलं आहे नेपियर।
त्यामध्ये हातीगवत आणतो विकत. आपलं हातीगवत आमच्या शेतातून तोडून आणतो. शेण विक्री झाल्यानंतर एक ट्रॉली आम्ही चारा विकत घेतो, ऊस मका, त्यातलं सगळं दोन्ही मिळून मिक्स करून घालतो. शिवाय गव्हाचं काड जे आहे, गव्हाचं काड आम्हाला इथं आसपास गावामध्ये आम्हाला शेतकरी फार मदत करतात. ते पेटवण्याऐवजी आम्हाला घेऊन जावं म्हणतात. ते खाद्य आम्ही चाऱ्यात वापरतो. ते 3 नंबर ते चारा झाला. मका येतो आम्हाला विकत 2000 रुपये टनानं आम्ही मका पोच घेतो. इथं सर्व शेतकरी आसपासच्या गावातील शेतकरी आम्हाला पोच करतात. त्यामधून त्या चाऱ्यात त्याचं विभाजन करतोय आम्ही. सगळा चारा मिक्स करून आम्ही घालतोय. त्यात कडबा कुट्टी एक बोध घालतोय चाऱ्यामध्ये. असा सर्व 4-5 प्रकारचा चारा आम्ही जनावरांना देतोय. गोठा व्यवस्थापनात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी गोठ्यातील स्वच्छतेबरोबरच एखाद्या रोगाची लागण झाल्यास जनावरांना वेळेवर उपचार करण्याची गरज असते. त्यासाठी धनंजय यांनी 24 तास सेवा देणाऱ्या जवळच्याच गावातील डॉक्टरांची नेमणूक केली आहे. तर त्यांच्या गोठ्यावर काम करण्याचा अनुभव चांगला असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. धनंजय यांच्या गोठ्यात एका म्हशीनं सर्वाधिक 22 लिटर पर्यंत दूध दिलंय. यशवंत धनाजी खेमलापुरे हा गोठा मी गेले 7-8 वर्षापासून मी या गोठ्यावरती येतोय. सुरुवातीला 2 जनावरं होती, तेव्हापासून आज अखेर 125 जनावरे झाली. तर गोठ्यावरचं नियोजन डॉक्टर या नात्याने मी यशस्वीपणे पार पाडत असतो. त्यामुळे मलाही आमच्या मालकांच्या विषयी किंवा माझ्या कामाविषयी मलाही अतिशय अभिमान आहे. आजकाल जे मोठमोठे गोठे फेल जात आहेत म्हणजे ते बंद पडत आहेत. त्याचं प्रमुख कारण असेल तर ते ब्रुसेल्लावरती. तर ते ब्रुसेल्ला टेस्ट ही आमची वर्षातून एकदा ब्रुसेल्ला टेस्ट प्रत्येक जनावरची आम्ही करून घेतोय. आणि असे करतच हा गोठा आमचा अतिशय जिल्ह्यातील 1 नंबरचा गोठा असा यशस्वीपणे प्रगतीपथावरती सध्या तरी आहे. सध्या दुग्ध व्यवसाय तसा जोखमीचा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचदा साथीचे आजार आणि त्यातून जनावरं दगावण्याची शक्यता गृहीत धरता संभाव्य नुकसान भरून न येणार असतात. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी धनंजय यांनी सर्व जनावरांचा खासगी कंपनीमार्फत विमा उतरवलाय. म्हणून संभाव्य नुकसानीची जोखीम कमी होत असल्याचं त्यांना वाटतंय. जनावर पाळणे सोपे आहे, पण जनावरातील ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे. जनावर कसं असतं काय असतं हे पूर्वी आमचे वडील जनावर दुखावलं वगैरे बघण्यासाठी मला नेत होते. ते वडिलांच्यामुळे मला ज्ञान अवगत झालं. कुठलं जनावर किती दूध देतं आहे, हे जनावर दूध देईल की नाही, हे असं वडिलांनी मला दाखवून दिल्यामुळे ज्ञान मिळालं. त्यामुळे मी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असं जनावराचा छंद लागल्यामुळे मी अशा जनावर वाढवत गेलो. जनावर खरेदी करताना त्याचा मला खूप फायदा झाला की वडिलांनी बाबा ही म्हैस दूध देते भरपूर, हिची पारख दाखवली मला, ही म्हैस दूध देणार नाही असे वडिलांच्या मागं फिरून मला ज्ञान आल्यामुळे मला त्याचा फायदा भरपूर झाला. एकूणच धनंजय यांनी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून निवडलेला दुग्ध व्यवसाय आज त्यांच्यासाठी पूर्णवेळचा व्यवसाय बनलाय. धनंजय यांचं यश दिवसेंदिवस मागणी वाढत असलेल्या दूध व्यवसायात नव्यानं सामील होणाऱ्या व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर. ऐन भात कापणीच्या काळात कोकणात पावसानं हजेरी लावून शेतकऱ्यांची दैना केली आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेलं भाताचं पीक पूर्णपणे झोपलंय. अनेकांनी भात कापून ठेवला होता, त्याचंही मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे नाचणीचंही मोठं नुकसान झालंय. आता भात रात्रभर पाऊस पडत होता ह्या नाचण्यावर आणि आता कमी आला आहे 11 वाजल्यापासून आणि नाचणा फुकट गेलेला आहे. आता पाऊस गेला तर काय भेटलं तर, नाही तर रुजणार आहे. पाऊस 2-3 दिवस आणखी असा पडत राहिला ना की आज रुजणार. आणि भाताची परिस्थिती, भात पण असंच होणार, रुजणारच पाऊस लागत राहिला तर.
गेले 3 दिवस किनारपट्टीला पावसासह वादळी वाऱ्याचाही तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कोकणातली मच्छीमारी थंडावली आहे। वादळामुळे अनेक बोटींनी सुरक्षित बंदराचा आसरा घेतलाय। निलोफर वादळ गुजरातच्या दिशेने गेलं असलं तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। हवामान बदलाच्या तडाख्यातून आंब्याचं पीकही सुटलं नाहीये। ऐन पालवी फुटण्याच्या काळात थंडीऐवजी पाऊस सुरू झाल्यानं आंब्याचा हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता शेतकरी वर्तवतायत। आलेला मुहूर्त सगळा खराब होणार त्याबाबत काही वाद नाहीये, परंतु ह्या पावसामुळे जे पाण्याचं स्टोरेज जमिनीमध्ये होईल त्याच्यामुळे सीझन प्रोलॉंग होईल आणि जो आम्हाला लवकरच्या आंब्याला जो दर मिळतो त्याच्यामुळे जे काही प्रॉफिट जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते ह्याची सगळी पूर्णपणे आशा संपून गेलेली आहे। सीझन लेट झाल्यामुळे आंबा 20 एप्रिल नंतर चालू होईल आणि एकत्र आंबा होईल जो काही होईल तो, त्याच्यामुळे भावही राहण्याची शक्यता कमी राहिली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल या अवकाळी पावसामुळे। एकीकडे कोकणातला शेतकरी, मच्छीमार आणि आंबा व्यावसायिक हवामानातल्या बदलामुळे अडचणीत असताना कोकणातून निवडून आलेले सर्वच राजकीय पक्षातील नेते सत्ता बाजारात दंग असल्यानं सर्वसामान्यातून नाराजी व्यक्त होतेय। येत्या 3 ते 4 दिवस वातावरण असंच राहणार असल्यानं शेतकरी मच्छीमारांनीच आपापली काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। ब्युरो रिपोर्टसह अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।